जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये भोंदू अशोक खराच्या कारनाम्यामुळे ईशानेश्वर महादेव मंदिराकडे भाविकांनी फिरवली पाठ। सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील प्रसिद्ध ईशानेश्वर महादेव मंदिर सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलेलं आहे। तथाकथित भोंदू अशोक खरात यांच्या वादग्रस्त कृत्यामुळे आणि भोंदूगिरीमुळे या जागृत देवस्थानच्या पावित्र्याला बाधा पोचली आहे। संतापलेल्या भाविकांनी आता मंदिराकडे पाठ फिरवले आहे। मिरगावचे ईशानेश्वर मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे। मात्र गेल्या काही काळापासून या ठिकाणी अशोक खरात यांनी आपल्या कर्तृत्व आणि भोंदूगिरीच्या जोरावर भाविकांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली होती। श्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या या गैरप्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे। खरात यांच्या काही संशयास्पद कारनाम्याचा पर्दाफाश झाल्याने भाविकांच्या मनात भीती आणि संतापाचे वातावरण आहे। अशोक खरातच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि तिथल्या विघातक प्रकारामुळे मंदिराची प्रतिमा मलिन होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। एका भोंदू व्यक्तीच्या स्वार्थासाठी मंदिराचे पावित्र्य धोक्यात येत असेल तर आम्ही तिथे जायचे कसे, असा सवाल आता सामान्य भाविक विचारत आहे। या कारणामुळे दररोज गर्दीचे फुलून झालेल्या जाणाऱ्या या मंदिरात अशा शुकशुकाट पाहायला मिळत आहे। या प्रकरणी स्थानिक महिला आणि ग्रामस्थांनी अशोक खराच्या भोंदूगिरीची तीव्र निषेध केला आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी प्रशासनाने या भोंदूवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। मंदिराला पुन्हा पावित्र्य मिळवून देण्यासाठी या भोंदूचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे असे असल्याचे मत मिरगाव वासियांनी व्यक्त केले। जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट रामा लोखंडे। काय आता त्याचे काही गुण पांगले साऱ्या दुनियामध्ये, त्याच्यामुळे पब्लिक घाबरते यायला, नाराज झाले लोक, त्याच्यामुळे घाबरते लोक यायला, दुसरं काय नाही तर लोक येणारच आहे। असं आता काय त्याला पटलं त्यानं केलं, त्याला जशी बुद्ध्या दिली असेल तशी त्याचाही शेअर भरावलाच ना महादेवाला, तो कुठं राहिला काय नाही। पहिलं काय नाही, फक्त मंदिर चालू आहे, करणं चालू आहे, आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही आलो वा तर मंदिर चालू आहे, आमचे दर्शन झाले, असं सगळं व्यवस्थित वाटलं आम्हाला इकडं मंदिरापुरतं बरं का। फक्त तिकडे काय असेल त्याने आम्हाला पाहिजे, पण मंदिरापुरतं सगळं चांगलं आहे। नाही मंदिरावर नाही काही परिणाम होणार, आता हे चालू आहे, चालूच राहणार आहे, त्याची सजा तो भोगणारच आहे, पण मंदिरावर काही परिणाम होणार नाही, मंदिर चालूच राहणार। सोमवार एकादश लोक येणारच आहे, फक्त असं लोक कसे घाबरले थोडे, हे प्रकरण थोडं वाढ व्हाय, त्यामुळे मग ते लोक कानागाडा करता यायला। महादेव हे देवाचे महादेव आहे आणि त्यांनी चांगल्या चांगल्या दैत्यांचा नाश केलेला आहे इकडून अगोदर बी, आणि आता एक दैत्य त्यांनी जेलमध्ये टाकला, बाकीचं काय ज्याची सजा त्याला मिळाली आहे। आणि मंदिर हे अहोरात्र चालू राहणार आहे, मंदिर यायला भाविकांना काही अडचण नाही आहे, भक्तांनी यावं, दर्शन घ्यावं